डॉक्टर तहरीन फातेमा यांची वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाली आहे। त्यानिमित्ताने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। परभणी शहरातील रहीमनगर येथील रहिवासी असणाऱ्या डॉक्टर तहरीन फातेमा मोहम्मद आयूब यांनी आपले MBBSचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे। परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नुकतीच निवड ही झाली आहे। त्याच अनुषंगाने आज 11 जून रोजी रहीमनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर राहुल पाटील यांच्याच हस्ते डॉक्टर तहरीन यांचा हा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील शुभेच्छा देताना म्हणाले की प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेऊन सक्षम होणे काळाची गरज आहे। वैद्यकीय सेवांमध्ये डॉक्टर तहरीन यांची वैद्यकीय अधिकारी पदावर निवड झाली हे अतिशय कौतुकास्पद आहे। भविष्यामध्ये त्यांच्या हस्ते रुग्णसेवा घडावी या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या। सामाजिक कार्यकर्ते तथा मनपाचे नगरसेवक शेख नईम यांच्या डॉक्टर तहरीन या पुतणी आहेत। सत्काराच्या कार्यक्रमास परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद काका देशमुख, बंडू मामा देवकर, यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे, रमेश शिर्के, शेख अब्दुल मुजाहिद, मोहम्मद युनुस, मोहम्मद आयूब, इरफान खान, शेख अमजद, शेख जावेद यांची उपस्थिती होती। प्रतिरोज 100 रुपये चारा अनुदान मिळण्यासाठी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आज रोजी परभणी जिल्ह्यातील गोशाळा चालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि गोशाळेवरील चारा हा संपत आलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर चारा व पाण्याची व्यवस्था गोशाळेला करून देण्यात यावी। कारण की जर चारा व पाणी लवकर उपलब्ध नाही झालं तर आम्हाला गोवंश हा रस्त्यावर सोडून देण्याशिवाय दुसरा कुठलाच इलाज नाही। त्यामुळे प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला सर्व गोशाळा चालकांना चारा व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी। महाराष्ट्र प्राणी कल्याण अधिकारी मुंबई हायकोर्ट गेल्या वर्षापासून या परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे आणि या सावटामध्ये ज्या गोशाळा चालक आहेत त्यांच्यावर खूप मोठी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेव्हा या गोशाळांना शासनाने त्वरित चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहेत, परंतु याचा कुठेही विचार आतापर्यंत झालेला नाही। तरी शासनास विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी या सर्व परभणी जिल्ह्यातील गोशाळा चालकांचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, नसता आम्हाला यापुढे आंदोलनाची वेळ या शासनाने आमच्यापर्यंत येऊ देऊ नये हीच नम्र विनंती।